आज काय बेत आहे ताई? आज होळी स्पेशल पुरणपोळी. मग शुभेच्छा द्या की होळीच्या सगळ्यांना. सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सांगा आता प्रमाण किती घेतले, डाळ किती घेतली तुम्ही? डाळ घेतली अर्धा किलो हम्म आणि आता 2 तांबे पाणी वरती कुकर मध्ये. हां टाका मग आता. दोन तांबे बास का? बाद झालं. मग कमी पडलं तर गरम करून टाकायचं का थंड टाकायचं? गरम करून. त्याच्यात थोडंसं तेल टाकते. तेल का बरं टाकायचं? तेल आणि डाळ थोडीशी टाकायची म्हणजे मग डाळ पण चांगली लागते, चवदार होती, पुरण छान होतं आणि रंग पण पिवळा येतो. हळद बी टाकायची का? हा थोडीशी हळद टाकायची. आणि डाळ कधी टाकायची? थोडंसं पाणी गरम झालं की डाळ टाकायची. झालं का गरम पाणी? हा आता डाळ टाकून घे. मग झाकण लावायचं. लाव ना थोड्या वेळ. आता आले आता एकदा डाळ हलवून घेऊ आणि मग टोपण लावू. किती शिट्ट्या करायच्या? 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आमचं पाणी थोडीशी डाळ शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी 5 शिट्ट्या करणार आहे. तुमचं पाणी चांगलं असेल तर तुम्ही 2-3 शिट्ट्या केल्या तरी डाळ शिजून जाईल. हो का? हा चुलीला पेटू घातलंय. आता आपण डाळीला चटका देऊ. आता बाकीचं स्वयंपाक सगळं चुलीवर करायचंय का? हा डाळ कुकरला गॅसवर डाळ लावली होती. आता चुलीवर चटका देऊ. आता सगळा स्वयंपाक चुलीवरच करू देऊ. एवढं येळवणे निघलंय. ह्याला डाळीला किती गुळ आहे हे? अर्धा किलो कापून घेतलं का? टाका. ह्यातच आपण विलायचीची पूड टाकून घेतली गुळात आणि थोडस मीठ टाकते. मीठ का बरं टाकायचं? पुरणाला चव लागते. किती वेळ परतायचं आता? आता हे गुळ टाकल्यामुळे असं पातळ झालंय ना. आता हे थोडस घट्ट झालं की मग आपलं परत म्हणायचं पुरण काढून घ्यायचं, पुरण वाटून घ्यायचं. गरम गरमच वाटायचं का? हा म्हणजे मग वाटतं पटकन. गार झालं की वेळ लागतो त्याला वाटायला. सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली. वास तर छान येतोय. चुलीवरची पोळी छानच लागते ना. बघू आता आज खायला मिळणार चुलीवरची पुरणपोळी. आता घट्ट झाले पुरण. असं झालं की काढून घे. आता हे चांगलं घट्ट झालंय. आता उतरून घेऊ याला. छान झालंय ना पुरण, मस्त झालंय. तळण काढून घेऊ. तेल गरम करायला ठेवलंय का? भात केला का? हा केला भात केला.
तळण तळून आणते तिथं आपण. काय काय घेतले तळायला? कुरवड्या, उडदाचे पापड आणि तांदळाचे पापड. हम्म. मग आता पुरण वाटायचं असेल की? हा आता ही मग तेल गरम होईपर्यंत पुरण वाटून घ्या. हो. बरं इकडे इकडे बघायची. आता भजे तळून घेऊ आपण. भजी झाली की पापड्या करायच्या का? हा पापड्या झाले की आता झाले का? मस्त झाले भजी, छान वाटते. हे बघा इथं भजी झालेले आहेत. भजी मस्त झालेत, कुरकुरीत छान. इथं येळवणी काढलेले आणि इथं छान पुरण सुद्धा वाटून झालेलं आहे. गुळाचं पुरण केल्यावर खूप छान होतं. आता काय करायचंय? तेल टाकू. इथं काय होतंय पूर्ण दिसत नाही. कढीपत्ता आणि लसूण. जिरं आणि मोहरी. थोडीशी कोथिंबीर. थोडंसं खूप थोडीशी हळद. हे घरगुती काळा मसाला. कांदा लसूण मसाला. पोरांचा आवाज येतो किती वगैरे. कांदा लसूण मसाला आहे का तो? वाटण वगैरे काय नाही ना टाकायचं? नाही आपल्याला थोडीशी आमटी करायची ना, मटण मसाला. आणि जर जास्त समजा जास्त माणसं असले आणि त्यांना करायचे असेल तर मग वाटण कशाचं टाकायचं? त्याला मग कांदा भाजून घ्यायचा, थोडीशी हरभऱ्याची आणि ते वाटून करायचं. आता येळवणी ओतून घ्या.
गरम पाणी करून टाकायचं का थोडं. आता काय पोळ्या राहिल्यात का? हा. आता अंधार झालाय आणि सगळ्या पोळ्या आम्ही दाखवत नाही. आता 1-2च पोळ्या करतो आणि तुम्हाला ताट भरून दाखवतो. मग आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा झालाय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पोरांचा पण लय गोंधळ आहे आज, त्याच्यामुळे आम्ही 1-2च पोळ्या दाखवतो आज. उशीर पण झालाय ना. अंधार पडलाय. अजून होळीला नैवेद्य दाखवायचा आहे, होळी पेटवायची आहे. मस्त फुगली पोळ्या. भाजली की काढा. आता 4-5 पोळ्या झालेल्या आहेत. आता आम्ही बाकीच्या लाटून घेतो आणि मग नंतर ताट भरूनच तुम्हाला दाखवतो.